आपण पाहिलं असेल की बरेचसे हिंदी चित्रपट आउट ऑफ इंडिया म्हणजे याला जातात, कॉम्पिटिशनला जातात, ऑस्करला जातात. जेव्हा आम्ही सुरुवात केली आमच्या सिनेमामध्ये 2-3 मराठी आमचा विचार केला की आपला मराठी पिक्चर अजून तिथेच का आहे. मग डिरेक्टर आणि आम्ही दोघांनी मिळून त्या फिल्मच्या सब्जेक्टचा अभ्यास केला. 1.5 ते 2 वर्ष 1.5 ते 2 वर्ष अभ्यास करून त्यातलं सगळं खास करके सगळे शोधून काढले की सिनेमा कसा बनवला जातो. आणि मुळात चांगला सिनेमा बनवणं हे आमचं तेव्हा एक ध्येय होतं. आणि मराठी माणूस का करू शकत नाही असं करता 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 सिनेमा आम्ही बनवला. आणि तो सिनेमा त्या सिनेमाला आपल्या गोल्डन लोटस म्हणजे सुवर्णकमळ हे जे संपूर्ण नंबर 1चं प्राईज आहे. त्यावेळेला आमच्याबरोबर ती मुन्नाबाई MBBS नावाची पण एक हे होती फिल्म होती. तिला पिक्चरवरती आलो होता तेव्हा आम्हाला सुवर्णकमळ मिळालं. आणि प्लस आपली फिल्म पहिली मराठी फिल्म आपली ऑस्करला पाठवली त्यावेळेला ती श्वास ती आपण बनवली मराठी माणसं म्हणतो मग आपली दोन सेकंड घेतो. सरांनी सांगितलं अमेरिकेमध्ये 2 अशी व्यक्तिमत्व आहेत जे आपल्या मुंबईतले गेले होते. अविनाश राजमाचे म्हणून मी गुगलवर सर्च राजा माणसाचा 2000 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय अमेरिकेत होता. अमेरिकन संरक्षण दलाची सर्वाधिक कन्स्ट्रक्शनची कामं यांच्या कंपनीला मिळतात. आणि दुसरं नाव आहे सदानंद दाते. म्हणजे एका मराठी माणसाच्या जगभरामध्ये जर 200 तेलगिरी आहे या माणसाकडे पहिलं पेटंट मिळालं. म्हणजे आतापर्यंत जे उत्खनन व्हायचं व्हर्टिकल व्हायचं या माणसाने होरिझॉन्टल पेटंट काढलं ज्याच्यामध्ये एफिशियन्सी जवळजवळ 180 पटीने वाढली. आज ह्या माणसाला एक मराठी म्हणून जो मुलून पूर्वला राहायचा सदानंद दाते त्यामध्ये 200 तेलगिरी माहितीचे आहेत मराठी माणूस आणि अत्यंत काय म्हणतो एंटरप्रिनर आहे. खूप चॅरिटी करत असतात. अशी अनेक मराठी माणसं आहेत की ज्याने विदेशामध्ये जाऊन आपलं नाव कमवलेलं आहे. तो काम चालू आहे. दातार धनंजय दातार मसाला किंग जो माणूस एकेकाळी अत्यंत गरीबलेला. तर अशा याच्यामध्ये अनेक माणसं महाराष्ट्रात आहेत. फक्त तुमचं काम आहे की या सगळ्या माणसांना तुमचं प्रसिद्धी अशी अनेक माणसं आतमध्ये आहेत हिरे आहेत त्यांना आपल्याला हुकून त्यांना जाळी द्यायची म्हणजे ते सगळं काम कर्तव्य म्हणून आपल्याला करायचं. सो आजपासून तुम्ही प्रत्येकाने म्हणाल की वर्षभरामध्ये मी 10 उद्योजकांच्या स्टोरीज करेन आणि त्या आपापल्या वर्तमानपत्रामध्ये छापून तुम्ही आलात त्यांच्यासोबत प्रसिद्धी द्या. आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी तुमच्या येणाऱ्या मुलाबाळांसाठी.